हाय यूट्यूब मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे आणि तुम्हाला माहीत आहे आम्ही आता उलवेला शिफ्ट झालेलो आहे. ही आमच्या घराची पूजा होती वास्तुशांतीची. तर हे आहे आमचं उलवेचं, पाहू शकताय रेल्वे स्टेशन आहे आणि इथं टाईमनुसार गाडी येत असते. आणि हे आहे आमचं उलवेचं बाजार. हे रविवारचं बाजार भरला होता 9 नंबर सेक्टरमध्ये. तसे वारानुसार उलवेमध्ये बाजार भरत असतात. जसं की गावाला कसं वारानुसार बाजार भरतो तसंच इथंही तसंच आहे. आणि हे आहेत तिकडचे डॉगीज, पाहू शकताय. जसं की मी चेंबूरला जे काय रात्रीचं उरायचं मी डॉगींना खायला द्यायची रात्रीची, तसं इथं पण करते. आणि हा आपला बबलू मस्त मशीनवर बसलेला आहे आणि बाहेर मस्त निसर्गाचा तो आनंद घेत आहे. छान पाहू शकताय. आमच्या इकडं आमच्या गॅलरीसमोर आम्हाला असं दिसत आहे समोर बिल्डिंगचं काम होत आहे. एकदा का बिल्डिंगचं काम झालं मग तर अजून वातावरण छान दिसेल. सध्या थोडंसं तिथं चांगलं वाटत नाही आहे बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे, तरीही छान वाटत आहे. आणि ही आहे पहिलीच वटपौर्णिमा आहे माझी उलवेमध्ये. तर उलवेमध्ये छान वटपौर्णिमा बी साजरा केली जात आहे, कारण की खूप मराठी लोक बी आहेत उलवेला. आणि छान वटपौर्णिमेची पूजा केलेली आहे वडाची. तर पाहू शकता इथं पूजेचं सामान वगैरे पाहू शकता, फळं फ्रूट हळद कुंकू सर्व काय आहे. आणि इथं मी व्हिडिओ काढत असल्यामुळे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये नाही आहे. आणि इकडं बघा पाऊस पडून झाल्यावर असं वातावरण झालं होतं. एकदा लाल पूर्ण लाल वातावरण होतं. सूर्य अस्त होण्याच्या वेळेस मी हा व्हिडिओ काढलेला आहे. आणि आपला बबलू मस्त निसर्गाचा आनंद घेत होता. मी त्याला बघा व्हिडिओमध्ये कॅच केलेले. आणि छान तो मस्त निसर्गाचा वातावरणाचा आनंद घेत होता आपला बबलू आता आपला इकडं ॲडजस्ट झालेला आहे. आणि हे आहे आपलं वातावरण. आणि आज बुधवार असल्यामुळं विठ्ठल रुक्माईचं दर्शन करा. आणि मी लग्नाला गेले होते माझ्या बहिणीच्या नातेवाईकांच्या, त्यावेळेस आम्ही फोटो काढलेला. आणि हा आपला बबलू, त्याला असाच मी पट्टा घालून बाहेर फिरत असते, कारण की एकदा त्यांनी पट्टा सोडून तो झाडीत 13 घंटे लपून बसला होता. पण आता तो छान ॲडजस्ट झालेला आहे. बबलू बिना पट्ट्याचा पण बाहेर फिरतो आणि आपल्या घरी वापस येतो. तर हे आमचं छान गॅलरीसमोरचं वातावरण आहे. बिल्डिंगचे कामं चालू आहे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं आहे. एकदा का या बिल्डिंगचे कामं झाले तर अजून दृश्य छान दिसणार आहे. आणि हे पावसाळी वातावरण आहे. हे पावसाळ्याचं मी सकाळी हे सकाळीच मी निसर्ग वातावरण तुम्हाला दाखवत आहे. डोंगरावरून पाणी पडत आहे. मी लांबून शूटिंग करत आहे त्याच्यामुळं ते पाणी तुम्हाला दिसणार नाही आणि मी पुढेही जाऊ शकत नाही. पावसामुळे माझा मोबाईल भिजू शकतो आहे. आणि खूप छान पाणी पडते. छोटाच डोंगर आहे पण वातावरण खूप छान बघण्यासारखं होतं. आणि हे आमचं पहिलाच पावसाळा उलवेमधला आहे. तर इतकं छान वातावरण आहे मस्त. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुढच्या